तर आता सगळ्यात जास्त पहिली गोष्ट म्हणजे मला तर या गोष्टीवर काही भरोसा नाही आहे, कारण की पेढा काढणं काही मोठी गोष्ट नाही आहे, काही निघू शकतं. तर सगळेजण म्हणतात 2 पेढे काढले तर मुलगाच होणार आहे, मुलगाच होणार आहे. काय सांगा आता काय होतं, जिलेबी काढली तर मुलगी होती म्हणतात, पेढा खाल्ला तर नमस्कार सगळ्याला. तर तुम्ही आपल्या ओम भैयाचा राम भैयाचा व्हिडिओ पाहिला असणार आहे आणि कालची लाईव्ह सुद्धा बघितली असेल. बडा वाजू नको बा, जसं चांगलं लागलेलं लेकराले की लेकरू लगेच उदमाळा करत राहतं. बेटा गाडीनं खेळून पाय दुखते ना तुझे. हां पाय वर करून बस, पाय दुखती ना बस. खेळत आहे पा, गाडी खेळायला लागलेली. दरसं चांगलं आले लेकरू खेळता, आता झोपेलच होता, आता जसा कुठाच चालू केली गाडी खेळणं. आला का, जा आजीपाशी बस, आजी जेवण करे आजी पोई मग जा. हा आला रुदू आला बघा. पप्पा आले वाटतं होय बरं. हे बघा वरी वरी मापाशी हे बघा आला रुदू. नमस्कार कर सगळ्याला. नमस्कार. काय खाल्लं? दाना, तुरीचा दाना खाल्ला. काय करा, इतकं जपते तर त्यानं तुरी दाना आणलाच कोणाकोणा, कुठून आणला? काकूपासून आणला का? काकूपासून तुरी दाना आणला. काय करसान. तर कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, लाईव्ह सुद्धा बघितला असणार आहे. तर रोहिणीची तयारी बघितली असेल तुम्ही, किती मस्त व्हायले आणि फोटोशूटसुद्धा एकदम मस्त केले त्यांनी. फोटोशूटसुद्धा रोहिणीनं मी याच्यातच पाहिले आपल्या लाईव्हवरती, की जसं का आपल्या रामभायानं लाईव्हला चालू केलं तसं. पण आईच्या चेहऱ्याला का पाहिले की असं वाटतं पा. आणि त्यांनी सुद्धा सगळेजण म्हणत होते, जसं की मला दादाने व्हिडिओ कॉल केला ना, मग मी व्हिडिओ कॉलमध्ये बोलले, सगळ्याजण म्हणतात मनीषा तू नाही आली का, तू नाही आली का. तर नाही म्हणलं, मेन कारण हेच होतं नाही तर मी येत होते म्हणलं. पहिले तर नाही जायचा विचार झाला, पण मग सगळे सेलिब्रिटी आलते, सगळे येणार होते. म्हणलं मग चला सगळेजण येतात, मीच का मागावं म्हणलं. मेन म्हणजे मीच आहे त्या घरामध्ये, म्हणजे आता ते एकूण ती एकच आहे की नाही समजा बाबूची, असं आहे की नाही. म्हणून म्हणलं चला जाऊया. पण मग जाऊया म्हणलं तरी बी खूप म्हणजे 12 आता आम्हाला आणि मुक्तानगरमध्येच वाचले. पण मग डॉक्टरांना तसं सांगितलं, मग आम्ही काही तिकडं गेलो नाही. पण मग संध्याकाळी सोनची पप्पा म्हणजे जाती, मला नाही बाप्पा जास्त कमी झालं असतं, तुम्हीच मला उलटून फिरले असते. कारण की तुम्हाला माहिती आहे नवरा लगेच उलटून फिरतो, कोणाचं आहे म्हणा तुम्ही. चांगलं झालं तर चांगलं आहे, वाईट झालं तर तुम्हीच केलं असं असतं. म्हणून मी काही इंटरेस्ट घेतला नाही जायचा. पण मग संध्याकाळी खूप वास वाटलं की गेले असते तर पुरले असते, कारण सगळेजण होते पण मीच नव्हते तिथं. कारण की तो तुम्ही नाही बघितलं, कोणी जरी येणाऱ्या व्हिडिओवरती त्यांनी डान्स केला होता, म्हणजेच रोहिणी लिखून. तर असं वाटलं की आपण सुद्धा असतं तर चांगलं झालं असतं, पण मीच नव्हतं तिथं. मला खूप वाईट वाटलं आणि आमच्या घरचे सुद्धा खूप वाईट वाटत होतं त्यांना. तर सगळा कार्यक्रम चांगला व्यक्तीने पार पाडला. बाकी आपल्या रोहिणीची ओटीसुद्धा भरली त्यांनी. पहिले तर ओटी भरली असते पण फळाने भरणी पडतील म्हणून, तर त्याने ओटी भरली. स्वयंपाकसुद्धा एकदम मसाला ताई म्हणे आणि सगळंच पूर्वी काही आली नाही आणि उरून पुरलं म्हणे. सगळेजण जेवण करून गेले. तसंच खूप जण आलते, म्हणजे रश्मिताई आलत्या, प्रियंकाताई आलती, सोनीचे मम्मी पप्पासुद्धा आलते, अजून आपले विजू भाऊसुद्धा जायला होता, राधिका झाली होती, आत्या झाली होती, कोमलची मम्मीसुद्धा आलती. खूप सारे जण यायला होते तिथं आणि सगळेच जण यायला होते, फक्त माझीच कमतरता होती. आणि पण कमतरता आता काय करता ह्या गोष्टीचा, आणि तो टाईम डबल येत नाही, एकदाच येत असतो. तर असं काही आहे, पण जाऊ दे आता, लेकराच्या झालेले. बाकी आता रुद्र गेला, दारीचे पप्पा आले तर, आणि आता तो गेला दिवस, राहिल्या त्या आठवणी अशा असतात. पण जाऊ दे आता, जमलंच कधी आपण जाऊ आपल्या पिऊच्या बारशाले. पिऊचं बारसुद्धा करणार आहे ते, तेव्हाच जाऊ मग. आणि तेव्हाच काय करायचं करू. आणि लहान बाबूसाठी सुद्धा आपण काही ना काहीतरी सुचवून ठेवेलं आहे, तेव्हाच लहान बाबूसुद्धा करू. आता तुम्ही म्हटलं लहान बाबू कोणचा, तर रोहिणीचं सुद्धा आणि कोमलचं सुद्धा. तर किती केलं ते लहानच आहे ना, आणि ते लहान बाहुली आणि त्याचं पाहून मला खूप हसू आलं, कारण ते एकदम मस्त होतं आणि ते बाळ एकदम मस्त हसत होतं. आणि दादाची गोष्ट आली. दादा म्हणे मला नातच पाहिजे. तर खरी गोष्ट दादाची, दादा खूप म्हणजे दादाला लहान लेकर खूप आवडता. तशी आपली पिऊ म्हणा, परी म्हणा, आपली सानू, रानू, सोनू यांना खूप जीव लावलेला दादानं. कारण ते लहान असताना आपली सानू तर सुद्धा तिथेच होती, 3 वर्षापासून तरी 5-6 वर्ष तिथेच होती. ते झाल्यावर आपली सोनलसुद्धा गेली, तिथेसुद्धा 3-4 म्हणजे तीसुद्धा 5-6 वर्षाची हुस्तर राहील तिथं दुसरीपर्यंत. आणि आता आपली परी तर समजा हमेशा करताच आहे त्यांच्यापाशी, पण त्यांना खूप समजा सगळेजण राहिले. आणि नाती दादाला खूप आवडता. आणि आईचं सुद्धा म्हणणं खरं आहे ना, कारण की आता दोघी बहिणीले भाऊ, आता रुद्र आहे त्यांना भाऊ, असं नाही की नाही आहे, पण तरी त्यांना म्हणजे हमेशा त्यांच्यापाशी राहणार भाऊ पाहिजे. तर आता नक्की देवाला म्हणा आपल्या हिला मुलगाच दे म्हणून, कारण की दोघी बहिणीला एक मुलगा पाहिजे, भाऊ पाहिजेच ना, त्याच्याकरताच. म्हणजे राखीला दिवायला आम्ही. आजी बी आली का?
बरं हो. तर आपण तर साहजिक आहे की आपल्या भाऊ भिजले दिवाळीले भाऊ पाहिजेच. तर तसंच आता आपल्या रोहिणीला सुद्धा एक मुलगा झाला की दोघी बहीणचं टेन्शन नाही. मग यांना बसत त्याचा सगळा भाऊ होऊन जाईल. किती केलं तर मी सुद्धा जाऊ शकत नाही ना नेहमी. आपला रुद्र लहान आहे, रुद्र काही नेहमी जाऊ शकत नाही. तर राखी बांधायला सुद्धा त्यांना भाऊ होऊन जाईल. तेव्हा म्हणा एक मुलगाच देऊन दे आपल्या रोहिणीला, दोघी बहीणचं होऊन जाईल. आणि आपली परी मेन म्हणते मला भाऊच पाहिजे म्हणून. आणि तिच्या जसं की ते आपण केक आणला, तुम्ही केकचा सुद्धा व्हिडिओ घेतला असणार, तिने पेढाच काढलेला आहे. आणि अजून तिच्या मम्मीनं सुद्धा घरून जिलेबी आणि पेढा आणला होता. तर त्याच्यातसुद्धा तिने पेढाच काढला. पण पेढा तर काढला, पण हे नक्की असं पक्क नाही आहे. कारण तुम्ही सांगा मला सगळेजण की तुमच्या जितक्या आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये लेडीज आहे त्यांनी हे ट्राय करून बघितलं असेल पेढा की जिलेबी, तर त्यांना काय खुललं आणि त्यांना काय झालं हे मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की माझ्या वक्ती मी जिलेबीच काढली होती, मला मुलगीच झाली ती. पण आपल्या कोमलच्या वक्ती कोमलनं पेढा काढला होता, पण कोमलला सुद्धा मुलगीच झाली. आणि आपल्या सुदर्शन भैयाच्या वक्ती सुद्धा तसं झालं होतं. कारण की मी गेले नव्हते, म्हणजे आपला रुद्र चांगला लागत नव्हतं, आई ते गेले ते मी घरीच राहिले ते. पण मला आईने सांगितलं होतं म्हणजे तिने पेढाच काढला आणि तिला सुद्धा सानवी झाली. बाकी तिच्या कोमलची भाऊज आहे की तिच्या वक्ती सुद्धा तसंच झालं होतं. ते तेव्हासुद्धा 7वा महिना केला होता, तेव्हासुद्धा तसंच झालं होतं. तिने पेढाच काढालता आणि तिला मुलगीच झाली ती. पण माझं असं म्हणणं आलं की बा आता रोहिणीनं 2दार पेढा काढला, तिला नक्की एक मुलगाच झाला पाहिजे, हे आपलं उलटं कारस्थान झालं पाहिजे. पण आता तुम्ही सगळेजण सांगा हे खरं आहे का खोटं आहे म्हणून. कारण की मला या गोष्टीवर जसं काही भरोसा राहिला नाही. कारण की आम्ही 2-3 वेळेस ट्राय करून बघितलं होतं, तर आमचं काही सक्सेस झालं नाही आहे. म्हणून तुम्ही सांगा मला तुमच्या बारीक झाले की नाही झालं म्हणून. आणि आज असाच व्हिडिओ केला मी नाही, कारण की मला मूड ऑफ होता. कारण की आईला वाटत आहे की माझी मुलगी येईन तर बरं होईल. पण जाऊ दे आता काय करसान, रात गई बात गई अशी गोष्ट असते. झाला ते निघून गेला तो दिवस, काही डबल येत नाही. आणि डबल काही कोणी 7वा महिना करत नाही, पहिल्यांदाच असतो. तर असा काही पार पाडला त्यांनी. आणि स्वयंपाकामध्ये सुद्धा एकदम मस्त स्वयंपाक केला त्यांनी. कारण की मसाले भात होता वाटतं, पुऱ्या होत्या वाटतं, अजून आलू वाटाणे काय पनीरची भाजी होती वाटतं, आणि गुलाबजामुन होते. आणि बाकी एवढंच होतं वाटतं. हां, बाकी आई म्हणे की खूप मस्त कार्यक्रम झाला म्हणे, सगळ्याजणी आल्या त्या, म्हणजे जेवढ्याला बोलतं तेवढ्या, आणि सगळेजण जेवण करून गेले. आणि तसा कार्यक्रम झाला होता आपल्या रोहिणीच्या वक्ती, कोमलच्या वक्ती. सेम हेच होतं सगळं, असंच केलं होतं त्यांनी. आणि रश्मिता इतक्या लांबून आल्या त्या कार्यक्रमासाठी. तर त्यासुद्धा माझा व्हिडिओ कसे त्यांना धन्यवाद की तुम्ही गेल्या तिथं. तर तेवढी मला असं वाटतं की तुम्ही सगळ्याजण तिथे गेल्या, तर माझी जसं जी माझी जागा होती ना ती तुम्ही घेऊन घेतली. तर त्यांना एवढं आठवलं नाही त्या गोष्टीचं. हा हो ना, आली ना, हो ना, हा दिदी आली का काय पाहू. आता रुद्रची तब्येत सुद्धा चांगली आहे. पण आता पाहू, आता अजून कालचा दिवस गेला, आजचा दिवस गेला, आता उद्या दिवस पाहिजे. जर का त्याला उलट्या गिलट्या नाही झाल्यात तर आम्ही परवा दिवशी काय दवाखान्यात जाऊ, झाल्यात तर जाऊ, आणि नाही झालं तर आम्ही काय जाणार नाही आहे. पण आता पाहू, पडीन फरक. परवा दिवशी दिवसभर त्यानं उलट्या केल्या, आणि काल बी दवाखान्यात तर त्यानं उलट्याच केल्या. पण दवाखान्यात आल्यापासून कमी होत चालला आता. आणि तो आता शी करायला लागला उलट्या न करता, आणि तर 2 दिवसात त्यांनी शी नव्हती गेली. तर आता उलट्या समजा कमी पडायला लागल्या दिवसांदिवस. तर आता पाहू, आता उद्या दिवस पाहू वाट, नाही तर मग पाहू आता. जसं फरक पडला चांगलीच गोष्ट आहे, नाही तर मग रक्तले विचार करायचं तेच करून घेऊ एकदा. काय निघतं काय नाही समजतं मग आपल्याला. आणि त्याच्यावर इलाजही लवकर सोकर होतो, आणि ते कसं लवकर झाल्याला पुरला असं म्हणणं आहे. आणि मेन म्हणजे मला आधीपासून वाटत होतं, कारण की त्यांच्या घरी कोणता मेन कार्यक्रम असला की असा गोळ करतो म्हणजे करतो, असं होतंच. म्हणजे 2-3 आम्हाला घडेले असं. आपण लय सोसून ठेवतो. तरी आता आई मला म्हणे की तू कधी येते. मला बाई मी काही सोसून ठेवत नाही आता. कारण की परीच्या बारशाला चिवच्या बारशाला मला नाही बाई मी सांगत नाही म्हणलं. कारण की महिलेकर एवढं बदमाश म्हणलं की कधी हे होता म्हणून सांगता येत नाही. आणि बाकी दुसरं काही नव्हतं व्हिडिओमध्ये. हेच होतं की बाबा सगळा कार्यक्रम संपूर्ण पार पडला जसा पाहिजे तसा. आणि आपल्या कोमलला रोहिणीला सुद्धा 7वा महिना चालू आहे. आणि आता काय 2च महिने राहिले तिच्यापाशी. 2 महिने काळजी घे म्हणलं तिला, आणि दुसरं काही नाही. आणि सुखरूप बाळ नॉर्मल व्हा, दुसरं काही नाही. आपल्या देवापाशी एवढीच प्रार्थना आहे. बाकी व्हिडिओमध्ये काही नाही. व्हिडिओमध्ये हेच होतं की बस सगळा कार्यक्रम पार पडला आणि सुखरूप झाला. चला मग जास्त काही मोठा व्हिडिओ करत नाही. मोठा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन कोणी असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहता फॉलो करा. चला मग सगळ्यांना कसा माझं नाही आलेला आमच्या घरी. कारण की हे दोघं सानू घरी आली की यांचा गोंधळ चालून जातो. कारण की सानू त्याची पप्पी घेतली की त्याला जीवार येते काय करा, आणि तो तिला घेऊ देते आणि ती जाणून घेते त्याची. येत असेल तुम्हाला आवाज व्हिडिओमध्ये सुद्धा. आता वाजलेली 5. तर आले आता सगळेजण घरी.
पण अजून सोनल यायची राहिली. सोनल 10 मिनिटापासून सोनची शाळा थोडी लांब आहे ना, तिला यायला टाईम लागतो. बाकी सानूची आणि राणूची जवळच आहेत म्हणून त्या लगेच येऊन जाता. आता त्या आल्या घरी. आता सोनल आली की सोनल लगेच ट्युशनला चालली जाईल, कारण तिची 5 वाजता ट्युशन आहे. तर 5 वाजायला 10 मिनिटं असताना ती जाते, म्हणजे 5 वाजून 10 मिनिटात जाते ती, कारण तिला यायला टाईम लागतो. तिकडून जायला म्हणजे इकडून आणि इकडं झालं लांब लांब आहे त्याच्यानं. तर चला मग आता सगळ्यांना जय महाराष्ट्र.